मित्रांनो बघा, येणारी 16, 17, 18, 19 मार्च 2025 सरपंच चषक रंगणारे ते स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडानगरी बकरीचा पाडा उल्हास नदीच्या तीरावरती नवनाथजी बागडे, महेशजी हजारे, संदीप गायकवाड, मी स्वतः जयेश शिंगे आयोजित सरपंच चषक 2025चा थरार 16 मार्च ते 19 मार्च या दरम्यान असणारे कर्जत तालुक्यातील जे लोकसंघ आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलं जाईल। या रजनी स्पर्धेमध्ये मित्रांनो डे नाईटची स्पर्धा सायंकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे। 40 संघांना प्रवेश दिला जाईल। थोडे संघ फक्त आपण पाहतोय बाकी आहेत। जे लोकसंघ आहेत त्यांनी जरूर या संधीचा लाभ घ्यायचा आहे, कारण कर्जत तालुक्यातील संघासाठी 13,500 रुपये प्रवेश फी आणि बाहेरच्या संघासाठी 14,000 प्रवेश फी आहे। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक प्रत्येकी 25,000 रुपये आहे। मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी सायकल, क्षेत्ररक्षणासाठी कूलर आहे। एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहावयास मिळेल। ज्या कुणालाही या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कृपया नवनाथ बागडे, महेश हजारे, मी स्वतः संदीप गायकवाड आमच्याशी संपर्क साधू शकता। स्पर्धा 16 मार्च ते 19 मार्च या दरम्यान खेळवली जाणार आहे। दोन्ही संघाचे 12 प्लेयर चला जरा। महेश आणि त्याच्या सोबत आपण पाहतो तुषार, ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती बार्डी संघाकडून अविनाश, मिस्टर आवी। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो सिंगल पाहिली गेली। अवी तयार, राईट हँड ओव्हर द विकेट मारा, वैभव रसाल पंताच्या भूमिकेत। इथे लेग स्टंपला चेंडू होता, फ्लिक केला, फाईन झोन मध्ये तुषारच्या बॅट मधून येतोय सुंदर चौकार। मी कोलोलीच्या मैदानावरती 3 वर्षापूर्वीची घटना पाहिली गेली। तुषार उत्कृष्ट फलंदाज ठरला होता, चांगली कामगिरी होती त्याच्या माध्यमातून। देवपाडा संघ आपण पाहतो आणि तुषार लेदर प्लेयर आहे, पण सध्या कामानिमित्ताने कमी क्रिकेटला प्राधान्य दिलं जात आहे। गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने, उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, डॉट चेंडू घेतला जातोय, स्लोअर होता। चांगली गोलंदाजी अविनाश। दोन्ही संघ पाहिले गेले, बार्डी संघ महिला गेला तर मिलिंद सर यांचा संघ। गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने, इथे आपण पाहतोय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत नाहीये, चेंडू सीमारेषा पार, डीप मिड विकेट रिझर्व होणार पार, 7 हवेसाठी आलेला षटकार। चार चेंडू झाले, तफलातून कामगिरी आपण पाहतोय। 11 धावा। उर्फी चेंडू पुन्हा एकदा तुषारच्या बॅट मधून फटका निघतोय, कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमारेषा पार, रस मिळतीचा तुषारच्या बॅट मधून होतोय बॅक टू बॅक षटकार। उर्फी चेंडू आपण पाहिला, चांगला फटका आपण पाहिला गेला। असे फटके आपण विराट कोहली, शुभम गिल, रोहित शर्मा यांच्या बॅट मधून चांगले पाहतो ना। इथे पाहतो आपण सुंदर फटका, जणू काय वाकलनचा केतन म्हात्रे त्याच्या बॅट मधून फटका निघाला का, चांगला फटका आपण पाहिला होता तुषारचा। पुढचा गोलंदाज तयार, ब्लॉक टाकला चेंडूला आपण पाहतोय डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। एक धाव पूर्ण, चित्तेके चपलाईने धावले जरूर, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। 2 धाव्याने स्कोर आपण पाहतो। आमचे नितीश शेठ आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये कोणत्या प्रकारचं नुकसान नाहीये। एक चांगली धावसंख्या आपण बघतो शिवगर्जना क्रिकेट संघ देवपडा
या संघाची 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता विचारात पाडलं गेलं बार्डी संघाला काय घडणार, काय बिघडणार, पुढे काय होणार, कोणता गोलंदाज वापरला जाणार. का जेव्हा संघाच्या भक्कम गोलंदाजाला जेव्हा मार पडतो तर विचार करावा लागतो. म्हणून बाप्पाने घरात पहिले मोठ्या बोलाला ताब्यात ठेवला तर उर्वरित बाकीची मुलं आहेत ना, का हो साहेब, ते व्यवस्थित होतात. मोठ्या पोराला ताब्यात ठेवा, मग बाकीची पोरं ताब्यात राहतील. मोठ्याला वाऱ्यावरती सोडला तर बाकीची ताब्यात राहत नाही. तसं आहे, पहिला ताब्यात ठेवला मोठ्या गोलंदाजाला, त्याला 19 धावा काढल्यात. आता उर्वरित गोलंदाजांना बघूया कशा प्रकारे कामगिरी, त्यांच्यावरती किती दबाव टाकायचा त्या पद्धतीने पाहतो. बार्डी संघाच्या अविनाशने 19 धावा खर्च केला तर बार्डी संघाकडून आपण पाहतो दुसरा गोलंदाज समाधान. आता त्याला समाधानपूर्वक कामगिरी करावी लागेल. महेश तयार, इथे टॅप केला, चेंडूला बिरकावला, बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. महेशच्या स्वरूपात पहिला झटका दिला जातोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज समाधान पहिला चेंडू समाधानपूर्वक टाकलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, बंदिस्त करून टाकलं पहिल्या फलंदाज महेशला. पहिल्या चेंडूवरती विकेट होता. दुसरा चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा तयार समाधान. नवीन फलंदाज आपण पाहतोय अविनाश. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय अग्रेसर होतो. आणि ते का घाई, कशासाठी घाई, कोणासाठी केली घाई. तुषारसारखा फलंदाज चांगला खेळतोय, तो षटकार चौकार लगावतोय, का कशासाठी कोणापायी. अविनाश सत्यानाश करून घेतला स्वतःच्या फलंदाजीचा. कधी कधी एखाद्या खेळायला कंटाळा आलेला असतो, किंवा जर 5 मिनिटं अगोदर जर कुणाचा फोन आला असेल, अविनाश त्या धुंदीमध्ये असू शकतो. बरोबर ना अविनाश, 5 मिनिटामध्ये त्या धुंदीत सांगितलं असतो 2 मिनिटं थांब मी लगेच फोन करतो. याला काय बोलतात, काय देव्या, काय बोलतात, 2 मिनिटं थांब मी तुला लगेच फोन करतो. तो फोन करायला पुन्हा एकदा पवेलियन मध्ये गेला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नंदू. डॉट चेंडू. नवीन फलंदाज नंदू. नंदू म्हटलं गेलं ना लगेच शक्ती कपूरची आठवण येते. गोविंद आणि शक्ती कपूर यांची जोडी, बाबू आणि नंदू. इथे चांगला फटका उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत बसणार. तुषारच्या बॅटमधून येतो A1 क्वालिटीचा एक ब्रँडेड षटकार. षटकाच्या साहाय्याने स्कोर कार्ड 26 आकड्यावरती. काय गरज नव्हती. आपण पाहिलं गेलं फलंदाज होता तो अविनाश. एक धाव घेतली जरूर त्यांनी, आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला. रनआउटच्या स्वरूपात विकेट आपण पाहिली. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजची मार्क वरती. इथे सरळ बस एक चेंडू एक षटकार, 2 षटकार आले बस होतात ना. प्रत्येक ओव्हरला 12 धावा म्हणजे भरपूर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक क्रमांक दुसरं
या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटक 13च्या सरासरीने 26 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. इथे षटका ठोकल्यानंतर आपण पाहतो सिंगल डबल घेत नाहीये ख्रिसगल. जशा प्रकारे बॅटिंग करायचा तो फक्त षटकार चौका ठोकण्याचा प्रयत्न करायचा. सिंगल डबल वरती जास्त समाधान देत नव्हता, समाधान घेत नव्हता. इथे आपण पाहतोय 2 षटक 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तो गोलंदाजी मार्कवरती करण वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक घेऊन येतो धावसंख्या 13च्या सरासरीने. किरण चांगला चेंडू. जय हनुमान क्रिकेट संघ बारडी शर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव. सुरेख फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे दिसत नाही आम्हाला. वन बाउ चेंडू सीमारेषा पार रस मिळतील 4 चौकार आलाय आणि चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. वैभव रसाल, गणेश दादा रसाल. दादा कसं वाटतं ना अंपर उभं राहिल्यानंतर ह्या गरमीमध्ये? विचार करा 48 ओव्हर उभ्या राहतो त्याच्यानंतर आम्ही बसायला येतो. खूप त्रास होतो दादा. पंचांचं काम म्हणजे अवघड होऊन बसलंय. टॅप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का? नाही पोहोचू शकला. एक क्षेत्ररक्षक दुसरा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो जरूर त्याच्या अवकाच्या बाहेर. रस मिळती 4. इथे आला चौकार. चौकार मारण्यापेक्षा वैभव रसालच्या हाताचा जो इशारा होता चौकाराचा तो खूप सुरेख होता. जणू का चाबूक अंगावरती मारतात ना चाबूक पेटारेवाले, तसं तो चाबूक मारत होता असं त्यांनी चौकाराची घोषणा केली. 4 धावा आपण पाहतो. मयूरही कालाकाल असायला लागला. वैभवची हाईट आहे ना, हाईटने आपण पाहतो. गणेश सर कसे छातीवरून हात फिरवतात. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आपण पाहतो. कमबॅक केला. 2 चौकार लगावल्यानंतर इथे निर्धाव चेंडू पाहिला गेला. गरज आहे कारण एकीकडे आपण पाहतो तुषार खेळतो चांगला. त्याच्या जोडीला आता नवीन गेलेला फलंदाज नंदू चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे हा अगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न मधीत वाटला. एबी होणार, दुसऱ्यांदा सूर्या होणार. इथे हार्दिक सारखा फटका मारण्याच्या नादामध्ये डीव्हीएल सारखा विकेट देऊन गेला. करण काय गोलंदाजी आहे. अफलातून गोलंदाजी करायची. फलंदाज त्रिपलशीत झालाय. 5 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 34 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल.
टपक्याला चेंडूला आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. बॅक टू पवेलियन होणार फलंदाज आल्या पावली माघारी परतला. जणू काय त्यांनी सांगितलं होतं फलंदाजाला तू चल मैं भी वापस आया. नवीन फलंदाज वासुदेव. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. 2 चौकार आणि 34 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम षटक. पहिल्या 2 चेंडूवरती पहिल्या 2 षटकामध्ये 13च्या सरासरी धावा होत्या, पण इथे कमबॅक पाहिलं गेलं. लगातार 2 विकेट पाहिले गेले. सुंदर विकेट आपण पाहतो. एक बोर्ड एक त्रिफलाची विकेट हॅट्रिकच्या कदारावरती आहे तो गोलंदाज. पण कधी जर हा सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला तर त्याची हॅट्रिक होईल. हा खूप मोठा विचार. बॅनरवरती जे मान्यवर आहे त्यांनी ज्यांनी खूप सहकार्य दिलं त्यांचं मनापासून धन्यवाद. कॅमेरामॅन जसं तुला वेळ भेटेल तसं आपण प्रेक्षक जे आमचे जिथे बसले त्यांना घ्या, कॅप्चर करा. पहिला सामना नीती 11 हेदुली संघ जिंकला. झाडं भरपूर इथं बसण्यासारखं, कुठेही जाऊन आराम करू शकता. फक्त झाडा झुडपामध्ये बसण्यापूर्वी चेक करा, समोरची जागा चेक करा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. 3 षटकात 18 चेंडू क्लिअर टाकलेत ते. जरी 34 धावा खाल्ल्या असतील पण गोलंदाजी सुरग आहे, शिस्तबद्ध गोलंदाजी. हा नाव घेतलं असंच होतं दादा. तू जेव्हाही आपण एखादी गोष्ट शिस्तबद्ध बोलतो त्यानंतर लगेच काय ना काय होत आहे. धावसंख्या 35. वाईटची एक धाव आपण या ठिकाणी जोडली जाईल. गणेश गोलंदाजी मार्क वरती. लेनचा चेंडू होता. इथे आपण पाहतोय लेग बाईटची एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली. बघू आता तुषार नॉन स्ट्राईकला आलाय. 36 धावा आहे स्कोर कार्ड वरती. वाईट चेंडू आणि या ठिकाणी धावबादचा विकेट. माघारी परतावं लागेल. फलंदाज वासुदेव. वासुदेव आला रे पवेलियन मध्ये वापस. वासुदेव आला. जबरदस्त. तुला नेरलच पाठवला पाहिजे होता. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 36 या आकड्यावरती आहे. ना 37 धावा 5 विकेटच्या पद्धतीनंतर आपण पाहतोय. नवीन फलंदाज भास्कर. इथे बॅटची नरेश. तुषार माघारी आला. त्या तुषार साठी आपण पाहतो वासुदेवने आपला विकेट गमावला होता. हलक्या त्याने ग्लास केला चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. मिड आपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तर अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निर्धाव चेंडू.
38 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. पंचाच्या डाव्या साईडने सुरेख कामगिरी करतो गोलंदाज. पुन्हा एकदा तयार. हलक्या तरी ग्लास करायचा प्रयत्न इथे. आहा, क्या बात आहे. जसप्रीत बुमराह ज्याने याच पद्धतीने आपण पाहतो वर्ल्ड कप मध्ये रनआउट केला होता फलंदाजाला, आणि त्याचप्रमाणे या गोलंदाजाने धावबाद केलंय. फलातून शेवटचा चेंडू. टपकेला चेंडू आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज धावबाद होतोय. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. आपण या षटकामध्ये पाहिले गेले 5 विकेट पडताना पाहिले, 4 विकेट पडताना पाहिले गेले. त्यामध्ये आपण पाहतोय 3 रनआउटचे विकेट. धावसंख्या 38. 39 धावांची गरज आहे विजयासाठी. 39 धावांची गरज आहे. सेकंड राऊंड होणार आहे.
जाऊया खेळपट्टीकडे. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना. एकीकडे असेल देवपावडा तर एकीकडे असेल बार्डी. बार्डी संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि चांगला निर्णय आत्तापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तुषार सारख्या फलंदाज असेल, महेश दुसऱ्या चेंडूवरती माघारी परतला. त्यानंतर अविनाश देखील पहिल्या चेंडूवरती माघारी परतला. अगदी ना धाबाच्या स्वरूपात विकेट जर पाहायला गेल्या तर 3 धाबाच्या स्वरूपात आपल्याला विकेट पाहायला मिळाल्या देवपाड्या संघाकडून. आणि चांगली धावसंख्या शोधण्याच्या मार्गास इथे भरपूर असे विकेट देखील गमावले आणि धावसंख्या नेऊन ठेवली 38 या अंकावरती. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहताय. एकीकडे असेल करण तर एकीकडे असेल अक्षर. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहताय पंचांच्या डाव्या हातातील म्हणजेच वर्ध विकेटने मारा करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाज अविनाशने. आणि मेन पंचांच्या भूमिकेत पाहताय संदीप सर गायकवाड. अगदी आता समालोचन कक्षाकडे कमी असतात परंतु ग्राउंडवरती तुम्ही जास्त दिवस त्यांना पाहताय. सेकंड राऊंडचा सामना यानंतर होईल. त्यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतला. आणि पहिला चेंडू पाहतोय आपण, निर्धाव चेंडू हाताळतोय अविनाश. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी होते खेळपट्टीवरती. अगदी कमी धावा डिफेन्स करायचे आहेत. 39 धावांपर्यंत रोखायचं आहे बार्डी संघाला आणि त्याच प्रयत्नात पहिला चेंडू निर्धाव फेकला. इथे मात्र दुसरा चेंडू सुरेख पॉइंट क्षेत्राच्या करून चेंडूला मात्र कार्पेटच्या साह्याने ढकल आणि तिथे मात्र चौकार. अगदी संदीप सर आम्हाला सांगतायत पंचांच्या भूमिकेत असताना किती चुस्त आणि मस्त राहायला लागतंय ते इथे मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगल्या स्टाईलने आम्हाला सांगितलं. अगदी कॅमेरामॅनकडे फिरले आणि सांगितलं डावखऱ्या हाताने इशारा करत असताना 4 धाब्यांचा इशारा आणि 4 धाब्याच्या मदतीने अगदी संघाची धावसंख्या देखील चालू केली या 4 धाब्याने. खूप चांगली अगदी चांगली सुरुवात म्हणायला लागेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू निर्धाव फेकला त्यानंतर बार्डी संघ हवी होत असताना चौकार मात्र शोधला होता पॉइंट क्षेत्राच्या डाव्या हाताकडून. परंतु इथे मात्र पुन्हा तिसऱ्या चेंडूवरती हवी ठरत असताना अविनाश हा गोलंदाज पॉवर षटक आहे. फक्त 33 सर्कल आहे त्या सर्कलला भेदण्याचं काम करायचं आहे. आउटफील्ड बघा इतकी सुंदर आणि फास्ट आहे का चेंडू मात्र सरळ लगेच चौकाराचा शोध घेत असतो. आमचे व्हॉलेंटियर सर्वांनी उपस्थित राहायचे. तुमच्यासाठी नाश्त्याची सोय देखील होईल याची दक्षता घ्यायचे. आणि व्हॉलेंटियर आजच्या दिवसात खूप चांगला काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका चाबूक स्टॉक आणि चाबूक शॉट वरती संदीप सर आम्हाला सांगतायत हे येतोय हँडसम षटकार. पाठीमागे बॉल दिलाय बघा. 4 चेंडू खेळलेला चेंडू आहे सर. सर तुमच्याकडे चेंडू पाठवलाय तो 4 चेंडू खेळलेला चेंडू आहे बघा. नवीनच वापरायचंय. ओके मिळालाय चेंडू मिळालाय. मॅच बॉल मैदानाकडे येईल. अगदी प्रतीक्षा करतोय आपण. जाऊया पुन्हा खेळपट्टीकडे. चौथ्या चेंडूवरती आपण पाहिला एक घनाघाती प्रहार ऑफसाईडच्या दिशेने फलंदाज करणच्या माध्यमातून फटका खेचला होता. षटकार पाहायला मिळाला या इनिंग मधला. आणि ते मात्र 5व्या चेंडूवरती पुन्हा सिंगल घेत असताना अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे यश प्राप्त केलंय करण या फलंदाजाने. आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहताय ज्याने 5 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून पाहिले होते, हेरले होते कशा रीतीने गोलंदाजी होते, कशा रीतीने करण फलंदाजी करतोय. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती फायदा उचलेल का या 5 चेंडूंच्या निरीक्षणानंतर.
इथे मात्र पायावरती चेंडू, लेग स्टंप वरती चेंडू होता, चेंडूला उचलला, फेकून दिला. ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं प्रसादच्या फलीतून जो षटकार पाहिला होता त्याचप्रमाणे हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉलेंटियर कुठे असतील तर चेंडू शोधायचे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरती. चांगली सुरुवात, अगदी कमी धावांचा पाठलाग करायचे. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर देखील धावसंख्या पाहताय आपण खेळपट्टीवरती 17. अगदी चांगली धावसंख्या कुठत असताना करण आणि अक्षर. गोलंदाजी मार करते आपण पाहतो तुषार या गोलंदाजाला देवपाडा संघाकडून ज्या खेळाडूची स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो खेळाडू इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाजाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळेल तुषार. अगदी 0 क्रमांक 1 ची जर्सी आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या हाताने म्हणजेच ज्याप्रमाणे सुरुवात केली होती अविनाश या गोलंदाजाने त्याचप्रमाणे सुरुवात मात्र तुषारला करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय अक्षरच्या विरोधात, माफी असावी करणच्या विरोधात. अगदी उजव्या हाताचा फलंदाज करणने मात्र चांगली फलंदाजी केली, चांगले फटके देखील त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न इथे मात्र अगदी मिडल एसटीच्या समोर पकडलाय आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल तुषार या फलंदाजाला. नक्कीच आपण चांगले ऑफिशियल का ठेवतो त्याचं कारण असं आहे कारण संशय मात्र अगदी ज्या शृंखलेचं पंच असतात आयोजक तिथे थोडासा मात्र विश्वास दाखवत नसतात खेळाडू, पण जर ऑफिशियल जर असतील तर नक्कीच तितकासा प्रेशर नसतो पंचांच्या वरती आणि तेच दाखवत असताना इथे ऑफिशियल पंच आमचे अगदी दोन्ही जिल्हे फिरत असतात. इकडे ठाणा जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, दोन्ही जिल्ह्यांमध्ये पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि रतनबुवा चषकात देखील 2 दिवस त्यांची वर्णी असेल. अष्टपैलू कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल तिथे. छोट्या छोट्या रील्स आपण पाहत असतो इंस्टाग्रामवरती. अगदी कालच्या दिवसात देखील रतनबुवा चषकाची छोट्या छोट्या रील्स इथे व्हायरल झाल्यात आणि खूप काही असं आकर्षण करून जातो रतनबुवा चषक. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील वर्ल्ड कप ज्याला आपण संबोधतो तो चषक मात्र इथे चालू झालाय आणि त्याची काय स्तुती करायची शब्द नाही आहेत त्या चषकाचे. आणि त्या चषकामध्ये आपण पाहू आपल्या तालुक्यातील संघ उमरोली खेळताना. अगदी वनडाऊनच्या भूमिकेत आपण पाहिलं कुमार या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. आता मात्र लेग षष्टीचा शोध घ्यायचा होता परंतु थोडीशी एसटी मात्र मिस होते आणि पंच आम्हाला सांगतील हा चेंडू आहे खराब आणि या खराब चेंडूवरती इथे मात्र व्हाईटची घोषणा पाहायला मिळते.
तीन चेंडू नंतर एक खराब चेंडू हाताळला, त्यानंतर पुन्हा इथे मात्र पुनरागमन करताना म्हणजेच वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तुषार हा गोलंदाज कमबॅक करतोय. चौथ्या पाचव्या चेंडूवरती पुन्हा सुरेख चेंडू हातळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू समाप्त झालेत. एक वाईड फेकला होता, 2 निर्धाव, एक विकेट तर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला तुषारच्या गोलंदाजीतून. खूप चांगली गोलंदाजी होते. शिस्तप्रिय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी शिस्तबद्ध गोलंदाजी करत असताना इथे मात्र पुन्हा यष्ट्यांचा शोध घेतलाय आणि इथे मात्र पुन्हा माघारा परतावा लागेल कुमार या फलंदाजाला. 3 चेंडू खेळल्यानंतर 4 धाब्यांवरती माघारी परतलाय कुमार हा फलंदाज. दरम्यान इथे उपस्थित संदीप दादा रसाल यांचे सुपुत्र सागर रसाल इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि आमच्या नजरेआड जर कोण इथे उपस्थित असेल त्यांचे देखील सहर्ष स्वागत. आमचे भगवान मामा देखील इथे उपस्थित आहेत, पहिल्या सामन्यापासून आहेत. संदीप सरांनी देखील त्यांचा इथे स्वागत केला शब्द सुमाने. आमचे आचार्य देखील ज्या वेळी एकविरा ट्रिप निघते आणि गावातील काही कार्यक्रम असतात त्यावेळी देखील आमचे गोपालदादा गावंडा इथे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि एकविरा ट्रिपमध्ये नक्कीच ते सामील असतील. धोत्रेवाडी संघ आणि त्यानंतर स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ देखील ज्यावेळी एकविरा ट्रिप जाईल तिथे मात्र गोपालदादा गावंडा इथे त्यांच्या सोबत असतील आचार्यांच्या भूमिकेत. सुंदर हाताला चव आहे त्यांच्या, चविष्ट असं जेवण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. जाऊया पुन्हा खेळपट्टीवरती. तुषार मात्र चांगली गोलंदाजी करतोय. संघामध्ये सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा इथे प्रयत्न, घुसखोरी करण्याचा प्रयत्न तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटचा चेंडू देखील असेल. विकेटचा शोध घेतोय, विकेटच्या शोधात आहे. आतापर्यंत 2 विकेट शोधल्यात तुषारने एक चौकार खाल्ल्यानंतर, परंतु चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 17 धावा खर्च झाल्या होता, त्यानंतर फक्त 5 धावा खर्च केल्यात तुषार या गोलंदाजाने. आता मात्र पुन्हा लेग एसटीचा शोध घेतला होता, तिथे मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक टप्प्या पलीकडे आलाय तो चौकार. बारा चेंडू 13ची गरज असेल. चला टीम मीटिंग नको, यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना होईल. अगदी ऊन जास्ती आजच्या दिवसात, हवा सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, आता हवा देखील तितकीशी नाहीये. यानंतर हेदवली पक्षात आपल्याला कोणीतरी या दोन्ही संघामधील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीत. एकीकडे असेल देवपाडा तर एकीकडे असेल बार्डी संघ. थोडासा पारडा जड आहे, परंतु तुषारने देखील चांगली कामगिरी करत असताना पारड्याला समांतर करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती जो चौकार मिळाला तिथे मात्र पुन्हा त्या चेंडूवरती बार्डी संघ थोडासा वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळाला. आता 12 चेंडू 13ची गरज असेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल देवपाडा संघाकडून भास्कर. आज आपण बघताय स्कोररच्या भूमिकेत नितीन रसाल आपण पाहतायत, ज्यांच्या माध्यमातून या शृंखलेला मालिकावीरची जी सायकल आहे, आकर्षण करणारी जी गोष्ट आहे ती त्यांनी मात्र इथे पुरस्कृत केली. त्यांना माहीत होता या शृंखलेची शोभा वाढवायची आहे आणि शोभा वाढवायची असेल तर काहीतरी आकर्षण म्हणून काहीतरी करावं लागेल. स्वतःच्या खिशाला हात घातला आणि तिथे मात्र आयोजकांना सांगितलं का मी मात्र मालिकावीरसाठी इथे सायकल पुरस्कृत करतोय.
जाऊया खेळपट्टी येथे पुन्हा 12 चेंडू 13ची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज भास्कर. समोर झाला अक्षर, ज्याने एकच चेंडू खेळलाय आतापर्यंत. मला वाटतंय एकच चेंडू खेळलाय आणि 6 धावा ठोकल्या होत्या पहिल्या चेंडूवरती. आता मात्र अगदी बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू यष्टी रक्षकाला देखील मिळाला नाहीये आणि ऑफ स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर. आणि पंच आम्हाला सांगतायत व्हाईट +4 म्हणजे 5 धावा धाफलकावरती ऍड होतील. आता मात्र अगदी विजयाच्या शोधामध्ये जात असताना अगदी वरचढ होतोय बार्डी संघ या व्हाईटच्या सांगतेने. कारण 12 चेंडू 13ची गरज होती आणि आता 12 चेंडू 8ची गरज असेल. आणि अजून देखील अक्षर खेळपट्टीवरती तैनात आहे, ज्याच्या फलीतून आपण एक षटकार पाहायला मिळाला होता. आता मात्र पुन्हा पायावरती चेंडू होता, तिथे मात्र चेंडूला विडकावून दिला लेग साईडच्या दिशेने, तिथे देखील मिळतोय चौकार. अकरा चेंडू 5ची गरज असेल. अगदी जिथपासून आम्ही संदीप सरांचा आवाज ऐकतोय ना, तिथपासून काही ना काही बदल दरवर्षी आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा एक डायलॉग फेमस होता, अगदी छत्रपती महाराजांचा नाव घेत असताना सांगत होते, छत्रपतींचा छावा ठोकतोय, असा डायलॉग त्यांचा फेमस होता. आता थोडासा बदल केलाय त्यांनी समालोचनामध्ये. अगदी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बदल पाहिजे तरच आपण कुठेतरी फ्रेम मध्ये असतो, पिक्चर मध्ये असतो, त्याच प्रयत्नामध्ये ते सराव काहीतरी बदल करत असतात, स्वतःमध्ये बदल घडवत असतात. वयाचा विचार करायला गेला तर खूप वय, परंतु अजून देखील फिट आहेत आणि क्रिकेटची गोडी देखील तेवढी आहे त्यांच्याकडे. आता मात्र पुन्हा पायावरती चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात होता, इथे मात्र मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली. झेल सुटलाय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण खेळपट्टीवरती धावत असताना किरण आणि अक्षर या फलंदाजाने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 38. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज असेल. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. इथे मात्र सामना संपलाय. हॅलो, तर या सामन्यामध्ये आपण पाहतोय सामनावीर जो ठरलाय, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट मात्र मिळून दिल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना एक चौकार एक षटकार त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा 2 विकेट तो ठरलाय करण या सामन्याचा सामनावीर. तरी करणने यायचंय, सामनावीरचा किताब घ्यायचाय. सागर रसाल यांना विनंती करेल